नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपण सहर्ष स्वागत करतो. सर्वात जास्त वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांना पालकमंत्री करा. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी ठाकूर यांना संधी द्यावी असा रायगड जिल्ह्यातून आवाज निघतोय. हा आवाज घुमू लागलेला आहे. पालकमंत्री या नावामध्ये बराच अर्थ सामावलेला असतो. जिल्ह्यातील सर्व समस्या, जिल्ह्याची काळजी घेणं, महत्वाचे विषय मार्गी लावणं, जिल्हा प्रशासन व राज्य सरकारमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणजे पालकमंत्री. जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करणे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे विषय मार्गी लावणे, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आर्थिक योजना, वेगवेगळे उपक्रम राबवणे, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे, जिल्ह्यातील विकासाला चालना देणे म्हणजे औद्योगिक क्षेत्र, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, महामार्ग, विमानतळ, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया इत्यादी अनेक जबाबदाऱ्या या पालकमंत्र्यांवर असतात. ही कामं त्यांच्या खात्यामार्फत पाहिली जातात. तर सांगायचं झालं तर जिल्हाधिकारी यांच्या वरचे पद म्हणजे खरं तर यासाठी ही रस्तिकेच असावी का? महायुती सरकार स्थापन होऊन गेले 8 ते 9 महिने झाले, तरीही रायगड जिल्ह्याला अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावर आजही रस्तिकेच सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील अशी सर्वांना आशा होती, पण ही वेळ मारून पाहत आहेत. म्हणूनच हा रायगडचा कार्यक्रम आजही जैसे थे सुरूच आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्षाचा फॉर्म्युला या ठिकाणी ठरला होता, पण हाही फॉर्म्युला दोघांना मान्य नसल्या कारणाने तोही फॉर्म्युला कागदावरच राहिला. आता हे अदिती तटकरे यांच्या हाती झेंडा देण्यात आला असून पुन्हा मंत्री महोदय भरत गोगावले हे पुन्हा 15 ऑगस्टच्या दिवशी नाराज होताना या ठिकाणी दिसणार आहेत. काय चाललं हे? अहो, तुमच्या या पालकमंत्री पदाच्या वादावरून सर्वसामान्य जनतेची कामं अडकून पडली आहेत. रायगडच्या विकास कामांना टाळेबंदी झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा वाद मात्र रायगड वासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दोन्ही नेते मात्र आघाडीत आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून, खांद्याला खांदा लावून यामध्ये मंत्रिमंडळामध्ये बसत आहेत. मग रायगडचा निर्णय घेताना एवढा उशीर का? रायगडमध्ये चाललेल्या या नाट्यमय खेळात पडदा कधी टाकणार? शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. या ठिकाणी आरोप प्रत्यारोप मात्र कोणीही मागे घेताना दिसत नाहीत. आरोप प्रत्यारोप मात्र जोरात सुरू आहे. हा वाद जर असा सुरू राहिला तर महायुती मात्र नक्कीच धोक्यात येणार असल्याच्याही चर्चा या ठिकाणी सुरू आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे फटाके फुटणार असून हे फटाके फोडण्याची संधी महाविकास आघाडीला तर मिळणार नाही ना. आता तर महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरली आहे. त्यांची झलक पनवेलमध्ये राज ठाकरे यांनी दाखवून दिली आहे. पण रायगडच्या पालकमंत्री पदाचं घोंगडं अजूनही भिजतच आहे. यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना जनतेने 4 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर पाठवलं. ज्या पक्षात गेले त्या पक्षाची आमदारकी अजूनही शाबूत ठेवलेली आहे, अजूनही सोडलेली नाही. पनवेल विधानसभा मतदारसंघात कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे प्रशांत ठाकूर यांना मंत्रिमंडळात घेऊन रायगडमध्ये तुतुमय जे सुरू आहे यासाठी रायगडच्या पालकमंत्री पदावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाची घोषणा करावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात मात्र सुरू आहे. सामाजिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. रायगडच्या राजकारणात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागेल असं सर्वांना मागे वाटत होतं. अशी आशा होती, पण त्यावेळी मात्र सर्व पनवेलवासियांची निराशाही झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली होती. पण आता मात्र ती वेळ आली असून ठाकूर यांना संधी द्यावी अशाही सर्वांना वाटत आहे. कारण तटकरे आणि गोगावले हा वाद शांत होईल असं अद्यापही वाटत नाही. तर लवकरात लवकर मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांनी रायगडचा वाद थांबवावा आणि कोणाला तरी या रायगडच्या पालकमंत्री पदाची संधी द्यावी, नाहीतर दोघात तिसरा उभा करावा. म्हणजे रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद हा एकदाशी थांबला जाईल आणि हे जे नाट्यमय सुरू आहे हे कुठेतरी थांबेल आणि रायगडवासियांना चांगले दिवस पालकमंत्रीच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळतील. एवढंच या ठिकाणी